नमस्कार सर्वांना. पारंपरिक दागिन्यांमध्ये ठुशी नेहमीच घातली जाते. सण समारंभ असो, लग्न कार्य असो किंवा एखादी पूजा, मराठमोळा साजशृंगार ठुशीशिवाय अपूर्ण मानला जातो. पण सध्याच्या मॉडर्न आणि ट्रेंडी युगात 30 गोल मण्यांची जुनी ठुशी घालण्याऐवजी महिलांचा कल अष्टपैलू ठुशी चोकरकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यात लहान अष्टकोनी सोन्याच्या मण्यांनी गुंफलेली ठुशी गळ्यात बसल्यावर अप्रतिम लुक देते. अष्टपैलू ठुशी चोकरमुळे आपल्याला क्लासिक लुक मिळतो. पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक डिझाईनचा सुरेख संगम कोणत्याही भरजरी साडीवर किंवा अगदी साध्या पैठणीवरही उठावदार दिसतो. पाहूया अष्टपैलू ठुशीचे 5 सुंदर चोकर डिझाईन. अँटिक अष्टपैलू ठुशी चोकर. ही ठुशी बारीक अष्टकोनी डायमंड कट मण्यांनी बनवलेली असून मध्यभागी गुलाबी रंग स्टोन आहे. ही ठुशी डार्क बॉटल ग्रीन, रॉयल ब्ल्यू आणि मिरची लाल रंगाच्या साडीवर हे डिझाईन खूप उठावदार दिसेल. मल्टी लेअर अँटिक गोल्ड मनी ठुशी चोकर. यामध्ये मण्यांची फार सुंदर प्रकारे गुंफण केली आहे. गळ्याच्या खाली छोटी छोटी चिमुकली पदक पाहायला मिळतं. ही ठुशी मर्जंटा, राणी, गुलाबी, जांभळा आणि वाईन साडीवर खूप सुंदर दिसेल. सेमी अष्टपैलू ब्रॉड चोकर विथ कुंदन स्टोन. ही डिझाईन एकदम युनिक आहे. लग्न कार्यासाठी चंद्रकळा साडी, इरक्कल साडी किंवा सिल्क टिकली साडीवर ही ठुशी भारी दिसेल. लाल किंवा हळदी पिवळ्या रंगावर देखील ही ठुशी छान दिसेल. पारंपरिक डबल लाईन अष्टपैलू ठुशी विथ पेंडन. यामध्ये मध्यभागी लाल खड्यांचे पदक सोबत जुळणारे स्टार शेप स्टड्स पाहायला मिळतात. ही ठुशी नऊवारी साडी, काठपदर किंवा चंद्री सिल्क साडीवर हा पारंपरिक लुक अगदी परफेक्ट दिसतो. यात पोपटी, हिरवा, काजरी किंवा केशरी रंग ट्राय करा. चांदबाली पेंडन अष्टपैलू ठुशी 2 पदरी अष्टपैलू मण्यांच्या मध्यभागी नाजूक अर्धचंद्राकृती पेंडन असून त्याला खाली लहान मोत्यांचे किंवा सोन्याचे मणी असतात. ही ठुशी पेशवाई, नऊवारी, ऑर्गॅन्झा सिल्क किंवा काठपदरची कॉटन सिल्क साडीवर छान दिसेल. तसेच यात नेव्ही ब्ल्यू, मरून आणि मोरपंखी रंग सुंदर दिसतो. व्हिडिओमध्ये दाखवलेले ठुशीचे प्रकार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.